Okay. Last lecture, what we have studied? We have studied the steam jacketed kettle, means evaporating pan, and horizontal tube evaporator we have studied. Then we have to study the climbing film evaporator, and next is what? Forced circulation evaporator. These two types we have to study today. So in that, climbing film evaporator. Climbing film evaporator means रायझिंग फिल्म इव्हॅपोरेटर. आता ह्याच्यामध्ये क्लाइम्बिंग नावावरूनच लक्षात ठेवायचं सगळ्यांनी. क्लाइम्बिंग म्हणजे काय होणार आहे, तर ते लिक्विड बॉटम पोझिशन पासून टॉप पोझिशनला काय होणार आहे, क्लाइंब होणार आहे. ते काय करायचं आपल्याला, तर ते तर ते लिक्विड आपल्याला आपण काय करणार आहे, तर बॉटम पोझिशन पासून टॉप पोझिशन पर्यंत ते लिक्विड आपण काय करणार आहे, पुढे सर्क्युलेट करणार आहे. तर सगळ्यांनी अगोदर डायग्राम बघा क्लाइम्बिंग फिल्म इव्हॅपोरेटरची. तर त्यामध्ये सगळ्यात ऍट द बॉटम पोझिशनला बघा सगळ्यांनी, फीड इनलेट इज देअर, देन कंडेन्सेट ऍट द लेफ्ट साइड, कंडेन्सेट अँड व्हेंट इज प्रेझेंट, अँड अपर द व्हेंट steam is present. Steam inlet is present. Then deflector is present at the top position. Deflector vapor head is present. And at the right side, here the pipe for the recirculation. Recirculation साठी काय आहे बघा, तो पाईप आहे. त्यानंतर राईट साइडला बघा काय आहे, सायक्लॉन सेपरेटर काय केलेलं आहे, अटॅच केलेलं आहे. अँड व्हेपर, सायक्लोन सेपरेटरच्या तिथून काय होणार आहेत बघा, तर व्हेपर्स काय होणार आहेत, ते एस्केप होणार आहेत तिथून. आणि ऍट लास्ट फीड, फीडच्या राईट साइडला काय आहे, तर कॉन्सन्ट्रेटेड प्रोडक्ट काय होणार आहे तिथून, ते काय आहे, तर कॉन्सन्ट्रेटेड प्रोडक्टचं आउटलेट आहे. आणि ते एरो दिसत आहेत वरती जाताना जे फीड पासून वरती, त्यामध्ये काय आहेत, तर त्या व्हर्टिकल ट्यूब्स आहेत. तिथून काय होते, ते फीड आहे ते वरती जाते. ते फीड किंवा ते जे आपलं लिक्विड आहे ते वरती जाऊन काय होणार आहे, त्याचं कन्व्हर्जन वेपर मध्ये होणार आहे. आणि तिथून परत काय होणार आहे, ते सायक्लोन सेपरेटर मध्ये जाणार आहे. मग सायक्लोन सेपरेटर मधून काय होणार आहे, तर वेपर्स काय होणार आहेत, तर निघून जाणार आहेत, वेपर्स एस्केप होणार आहेत. आणि त्या सायक्लोन सेपरेटर मधून पाईप फॉर रिसर्क्युलेशन जो आहे, तर तिथून काय होणार आहे बघा, तर आपलं जे कॉन्सन्ट्रेटेड प्रोडक्ट आहे, तर ते बाय प्रोडक्ट आपल्याला काय होणार आहे, तर ते भेटणार आहे तिथून. So first of all, see the principle of climbing film evaporator. So in this, ह्याच्यामध्ये बघा आता, in this evaporator tubes are heated externally by the system. आता ह्या evaporator मध्ये काय करतोय बघा आपण, तर ट्यूब्स काय करतोय आपण एक्सटर्नली काय करतोय, तर हीट करतोय त्या ट्यूब्स. कोणत्या, तर व्हर्टिकल ट्यूब ज्या त्या इव्हॅपोरेटर क्लाइम्बिंग फिल्म इव्हॅपोरेटर मध्ये ज्या व्हर्टिकल ट्यूब्स बसवलेल्या आहेत, तर त्या काय करतोय आपण, तर एक्सटर्नली काय करणार आहे, त्या ट्यूब्स आपण हीट करणार आहे. सो द प्रीहीटेड फीड, मग ते जे फीड आहे ते काय होते बघा, तर एंटर होते, एंटर्स फ्रॉम द बॉटम, त्या बॉटम मधून, म्हणजे ते जे फीड इनलेट आहे ऍट द बॉटम पोझिशनला, जे फीड इनलेट आहे तिथून काय होणार आहे बघा, तर ते फीड आहे ते एंटर होणार आहे. अँड फ्लोज अप थ्रू द हिटेड ट्यूब्स, आणि ते काय होते बघा, तर फ्लो अप होतंय वरती, त्या हिटेड ट्यूब्स मधून काय होते, ते फ्लो अप होते, ते वरती जाते. म्हणजेच बघा काय करणार आहे आपण, तर ते इव्हॅपोरेटर मध्ये त्या ट्यूब्स आहेत त्या काय करतोय आपण एक्सटर्नली हीट करतोय त्या ट्यूब्स. मग त्या ट्यूब्स एक्सटर्नली हीट केल्यानंतर आपण त्या फीड इनलेट मधून काय करणार आहे, द प्रीहीटेड फीड एंटर्स फ्रॉम द बॉटम, त्या बॉटम मधून काय करणार आहे, फीड इनलेट मधून ते फीड आपण एंटर करतो. आणि एंटर केल्यानंतर काय होणार आहे बघा, तर अँड फ्लोज अप थ्रू द हिटेड ट्यूब्स, आणि ते जे फीड आहे ते काय करतोय आपण फ्लो अप करतोय वरती, त्या हिटेड ट्यूब्स मधून काय करतोय, ते फ्लो अप करतोय वरती, वरती जाण्यासाठी काय करतोय आपण त्याला फ्लो देतोय. सो नेक्स्ट बघा, लिक्विड गेट्स हीटेड रॅपिडली ड्यू टू एनहान्स्ड
ओव्हरऑल कोएफिशियंट ऑफ द प्रीहीटेड फीड. मग आता ते जे लिक्विड आहे ते काय होते, रॅपिडली काय होते, त्या ट्यूब्स मधून पास होताना ते जेव्हा लिक्विड त्या ट्यूब मधून पास होणार आहे तर ते लिक्विड रॅपिडली काय होते, तर हीट होते. तर रॅपिडली कशामुळे हीट होते बघा, कारण की आपण काय केलेलं आहे, तर त्या ट्यूब्स आहेत त्या एक्सटर्नली काय केलेले आहेत, आपण हीट केलेले आहेत ऑलरेडी, म्हणून ते ओव्हरऑल हीट कोएफिशियंटमुळे किंवा ओव्हरऑल प्रीहीटेड फीडमुळे, म्हणजे ते जे फीड आहे तर ते पण काय करणार आहे, आपण एकदा अगोदर थोडंसं काय करणार आहे, तर हीट करणार आहे. म्हणजेच त्या प्रीहीटेड फीडमुळे काय होणार आहे बघा, आणि त्या ट्यूब्स पण काय होणार आहेत, असणार आहेत, तर हीट झालेले असणार आहेत. आपण एक्सटर्नली त्या ट्यूब्सला काय करतोय, हीट प्रोव्हाइड करतोय. त्यामुळे ते जे फीड आहे ते काय होते, तर ते रॅपिडली काय होते, तर हीट होते. कशामुळे, तर ड्यू टू ओव्हरऑल कोएफिशियंट ऑफ द प्रीहीटेड फीड. तो जो ओव्हरऑल कोएफिशियंट आहे, म्हणजेच आपण ते फीड पण काय करतो, आपण पहिल्यांदा हीट करतोय थोड्याफार प्रमाणामध्ये, आणि त्या ट्यूब्स पण काय करतोय, हीट करतोय. म्हणून ते जे फीड आहे ते काय होते, आपलं रॅपिडली काय होते, हीट होते. So liquid here the walls become vapor and form the small bubbles. I have written by mistakenly small bubbles form small bubbles. तर तिथं ती लाईन कशी आहे, liquid here the walls becomes vapor and form the small bubbles. मग आता ते लिक्विड जे आहे ते काय होते, त्या वॉल्स पर्यंत पोहोचल्यानंतर काय होते बघा, त्याचं वेपर्स काय होते, वेपर मध्ये त्या लिक्विडचं कन्व्हर्जन होते. मग त्या लिक्विडचं व्हेपर मध्ये कन्व्हर्जन झाल्यानंतर पुन्हा काय होतंय बघा, तर त्या व्हेपरच पुन्हा स्मॉल बबल्स मध्ये काय होतंय, त्याचं कन्व्हर्जन होतंय. सो टू फ्यूज द लार्जर बबल्स. पुन्हा काय होणार आहे बघा, आता व्हेपरचं कन्व्हर्जन होतंय तर स्मॉल बबल्स मध्ये होते. मग पुन्हा स्मॉल बबलचं कन्व्हर्जन कशामध्ये होते, तर लार्ज बबल मध्ये होते. म्हणजे दिस टेंड टू फ्यूज द लार्ज बबल्स विच ट्रॅव्हल अप इन द ट्यूब. ते काय होते बघा, तर त्या ट्यूब ट्रॅव्हल होते अप अलॉंग विथ द एन्ट्रॅप्ड स्लग. तर ते जे लार्जर बबल्स आहेत ते काय होत आहेत बघा, तर ते ट्रॅव्हल अप होत आहेत कशामध्ये, तर त्या ट्यूब मध्ये काय होत आहेत, ते ट्रॅव्हल अप होत आहेत. सो नेक्स्ट पॉइंट काय आहे बघा, सो लिक्विड फिल्म्स आर ब्लोन अप फ्रॉम द टॉप ऑफ द ट्यूब. आता त्या ज्या लिक्विड फिल्म आहेत, म्हणजे काय होणार आहे बघा, तर लिक्विड फिल्म काय होत आहेत तिथं तयार होत आहेत. सो लिक्विड फिल्म्स आर ब्लोन अप फ्रॉम द टॉप ऑफ द ट्यूब अँड स्ट्राईक द एंट्रेनमेंट सेपरेटर. आता त्या ज्या लिक्विड फिल्म्स आहेत त्या काय केलेल्या आहेत बघा, तर ब्लोन अप केलेल्या आहेत फ्रॉम द टॉप ऑफ ट्यूब्स मधून. तर त्या टॉप ऑफ ट्यूब्स मधून काय करतोय आपण, त्याला ब्लोन अप करतोय आणि कुठं पाठवतोय, तर स्ट्राइक्स द एंट्रेनमेंट सेपरेटर. एंट्रेनमेंट सेपरेटर म्हणजेच काय, तर सायक्लॉन सेपरेटर. म्हणजेच आता तिथं ऍट द टॉप पोझिशनला लेफ्ट साइडला डिफ्लेक्टर आणि वेपर हेड आहे. तर तिथून काय होणार आहे बघा, तर ते जे बबल्स आहेत विथ द एंट्रॅप्ड स्लग, म्हणजे पुढे अनम्युटेड प्लीज म्यूट युअरसेल्फ. ओके, मग काय होणार आहे बघा, तर ते जे लिक्विड फिल्म्स आहेत ते काय होत आहेत, तर ब्लोन अप होत आहेत. कशामध्ये ब्लोन अप होत आहेत, तर फ्रॉम द टॉप ऑफ द ट्यूब मधून त्या काय करतोय आपण, तर त्या ब्लोन अप करतोय आणि स्ट्राईक द एंट्रेनमेंट सेपरेटर. आणि त्या काय होणार आहेत, परत एंट्रेनमेंट सेपरेटर मध्ये त्या फिल्म जाणार आहेत. मग एंट्रेनमेंट सेपरेटर म्हणजेच काय, तर सायक्लॉन सेपरेटर. मग सो दिस थ्रोज द लिक्विड कॉन्सन्ट्रेट डाऊन इन टू द लोअर पार्ट वेअर इट इज विड्रॉन. आता मग हा सायक्लॉन सेपरेटर काय करतोय बघा, तर तो जो लिक्विड कॉन्सन्ट्रेट आहे तो काय करतोय, तर थ्रो डाऊन करतोय. म्हणजे काय करणार आहे, तर तो जो पाईप फॉर रिसर्क्युलेशन आहे तो जॉईन केलेला आहे बघा. तर जो सायक्लॉन सेपरेटर आहे तो काय करणार आहे, तर तो कॉन्सन्ट्रेट जे लिक्विड आहे, आपलं लिक्विड कॉन्सन्ट्रेट आहे तो काय करणार आहे, फ्लो डाऊन करतोय इन टू द लोअर पार्टला. म्हणजेच तो पाईप फॉर रिसर्क्युलेशन मधून तो जो कॉन्सन्ट्रेटेड प्रोडक्ट काय होणार आहे, तिथून बॉटम पोझिशनला तिथून बाहेर पडणार आहे. सो वेअर इट इज द विड्रॉन. तर तिथून काय होतंय, तर तो कॉन्सन्ट्रेटेड प्रोडक्ट आहे तो सायक्लॉन सेपरेटर थ्रू काय होतोय, तर बाहेर फेकला जातं किंवा बाहेर एस्केप होतोय. काय, तर आपला कॉन्सन्ट्रेटेड
लिक्विड किंवा कॉन्सन्ट्रेटेड प्रोडक्ट. सो what I have seen in the construction मध्ये काय बघितलं आपण, तर ह्या इव्हॅपोरेटर मध्ये आपण ट्यूब्स काय करतो, एक्सटर्नली हीट करतो. मग हीट केल्यानंतर काय होणार आहे बघा, ते ऑलरेडी काय करतो आपण, प्री हीट करतोय अगोदर थोड्याफार प्रमाणात. फीड आहे ते काय होतंय बघा, तर इट एंटर्स फ्रॉम द बॉटम. त्या बॉटम मधून आपण ते प्री हिटेड फीड काय करतो, डायग्राम मध्ये बघा सगळ्यांनी. तर प्री हिटेड फीड आहे ते काय करतोय आपण, तर एंटर करतोय बॉटम मधून. मग एंटर केल्यानंतर काय होणार आहे बघा, तर फ्लोज अप थ्रू द हिटेड ट्यूब. आणि ते काय होतंय, तर त्या ट्यूब्स मधून काय होतंय, वरती फ्लो अप होतंय हिटेड ट्यूब्स मधून. सो लिक्विड गेट्स हिटेड रॅपिडली. आणि काय होतंय मग त्यामधलं जे लिक्विड आहे त्या ट्यूब्स मधलं ते रॅपिडली हीट होते. कशामुळे रॅपिडली हीट होते बघा, तर ड्यू टू द ओव्हरऑल कोएफिशियंट ऑफ द प्रीहीटेड फीड. तर अगोदर ते आपण लिक्विड काय केलेलं आहे, हीट केलेलं आहे, म्हणून त्या ओव्हरऑल हीट कोएफिशियंट मुळे काय होतंय बघा, तर ते लिक्विड रॅपिडली हीट होते. सो लिक्विड हिअर द वॉल्स बिकम वेपर्स. लिक्विड काय होते बघा, ते वॉलवरती जाऊन काय होणार आहे, तर वेपर प्रोड्यूस होते. कशाचं, तर लिक्विडचं. कशामुळे, तर हीटमुळे. वेपरचं कन्वर्जन परत कशामध्ये होतंय, तर वेपर फॉर्म द स्मॉल बबल्स. वेपरचं कन्वर्जन स्मॉल बबल मध्ये होते. मग पुन्हा स्मॉल बबलचं कन्वर्जन कशामध्ये होतंय, तर दिस टेंड टू फ्यूज द लार्ज बबल. लार्ज बबल मध्ये कन्वर्जन होते, विच ट्रॅव्हल अप इन द ट्यूब अलॉंग विथ द एन्ट्रॅप्ड स्लग. आणि ते काय होतंय बघा, आता लार्ज बबल्स आहेत ते काय होत आहेत, तर ट्रॅव्हल अप होत आहेत, ट्रॅव्हल अप इन द ट्यूब अलॉंग विथ द एन्ट्रॅप्ड स्लग. आणि सगळ्यात वरती काय होत आहेत, ते लार्ज बबल्स काय होत आहेत, जात आहेत. मग वरती गेल्यानंतर काय होतंय बघा, सो लिक्विड फिल्म्स आर ब्लोन अप फ्रॉम द टॉप ऑफ द ट्यूब्स. मग त्या ज्या लिक्विड फिल्म्स तयार होणार आहेत त्याच्यामध्ये, त्या इव्हॅपोरेटर मध्ये, तर त्या ज्या लिक्विड फिल्म्स आहेत ते काय होत आहेत, तर ब्लोन अप केल्या जातात, वरती ढकलल्या जातात फ्रॉम द टॉप ऑफ द ट्यूब्स. त्या ट्यूबच्या टॉप मधून काय होतात, त्या ब्लोन अप होतात. मग ब्लोन अप केल्यानंतर साईडलाच काय आहे, तर राईट साईडला सायक्लोन सेपरेटर अटॅच केलेलं आहे. मग आता ते त्या लिक्विड फिल्म्स आहेत त्या काय होतात, तर तिथे जातात. कशामध्ये जातात, तर सायक्लोन सेपरेटर मध्ये जातात. म्हणजे स्ट्राईक द एंट्रेनमेंट सेपरेटर. स्ट्राईक होत आहेत म्हणजे काय होत आहेत ते, तर त्या तो जो डिफ्लेक्टर आणि वेपर हेड आहे, तर तिथून काय होतात, त्या स्ट्राईक होत आहेत, पुढे ढकलल्या जातात, किंवा त्या सायक्लोन सेपरेटर वरती काय होत आहेत, तर त्या तिथं जाऊन त्या स्टिक होत आहेत तिथं. कशावर, तिथं सायक्लोन सेपरेटर वरती. सो दिस थ्रोज द लिक्विड कॉन्सन्ट्रेट डाऊन इन टू द लोअर पार्ट. मग आता हा सायक्लोन सेपरेटर काय करतोय बघा, तर तो जो लिक्विड कॉन्सन्ट्रेट आहे त्याला काय करतोय आपण, तो सायक्लोन सेपरेटर, तर लोअर पार्ट मध्ये काय करतोय, तो खाली पुश करतोय त्याला. सो वेअर इट इज विड्रॉन. आणि तिथून काय होतं बघा, तर पाईप फॉर रिसर्क्युलेशन साठी तो सायक्लोन सेपरेटर मध्ये तो पाईप काय केलेला आहे, तर जॉईन केलेला आहे. मग तिथून काय होतं बघा, तर कॉन्सन्ट्रेटेड प्रोडक्ट काय होतं आपल्याला, तर कॉन्सन्ट्रेटेड बाय प्रोडक्ट आपल्याला भेटणार आहे. आता कन्स्ट्रक्शन बघा सगळ्यांनी. आता कन्स्ट्रक्शन मध्ये काय सांगितलेलं आहे बघा, तर इन दिस इव्हॅपोरेटर हिटिंग युनिट कन्सिस्ट ऑफ द स्टीम जॅकेटेड ट्यूब्स. आता ह्या इव्हॅपोरेटर मध्ये काय सांगितलेलं आहे बघा, हिटिंग युनिट काय कन्सिस्ट आहे ह्याच्यामध्ये, तर स्टीम जॅकेटेड ट्यूब्स काय आहेत त्याच्यामध्ये, तर प्रेझेंट आहेत. कशामध्ये, तर क्लाइंबिंग फिल्म इव्हॅपोरेटर मध्ये. सो हेअर द ट्यूब्स लॉंग अँड नॅरो आर हेल्ड बिटवीन द टू प्लेट्स. आता ह्या जे ट्यूब्स आहेत, लॉंग आणि नॅरो ट्यूब्स आहेत, तर त्या काय केलेल्या आहेत बघा, तर दोन प्लेट्स मध्ये काय केलेले आहेत, तर हेल्ड केलेले आहेत, अटॅच केलेले आहेत. सो these long and narrow tubes are held between the two plates किंवा attached between the two plates. So an entrainment separator is placed at the top of the vapor heat. Entrainment separator म्हणजे काय, तर सायक्लोन सेपरेटर काय केलेलं आहे बघा, तर ऍट द टॉप ऑफ द वेपर हीट. तर तिथं काय केलेलं आहे, ऍट द टॉप पोझिशनला तो काय केलेला आहे, सायक्लोन सेपरेटर फिक्स केलेला आहे, प्लेस केलेला आहे किंवा अटॅच केलेला आहे. सो द इव्हॅपोरेटर कॅरीज स्टीम इनलेट. मग तो जो इव्हॅपोरेटर आहे तो काय कॅरी करतोय बघा, तर स्टीम इनलेट कॅरी करतोय. त्यानंतर वेंट आउटलेट अँड कंडेन्सेट आउटलेट. लेफ्ट साईडला बघा डायग्रामच्या सगळ्यांनी काय आहे बघा, तिथं फिक्स केलेलं आहे, अटॅच केलेलं आहे. तर तिथं स्टीम इनलेट फिक्स केलेला आहे, डिफ्लेक्टरच्या खाली स्टीम इनलेट फिक्स केलेला आहे. त्यानंतर वेंट आउटलेट फिक्स केलेला आहे आणि कंडेन्सेट पण काय केलेलं आहे, तर फिक्स केलेला आहे. सो
नेक्स्ट बघा, फीड इनलेट इज फ्रॉम द बॉटम ऑफ द स्टीम कंपार्टमेंट. आता ऍट द बॉटम पोझिशनला फीड इनलेट काय केलेलं आहे, तर बॉटम पोझिशनला आहे ऑफ द स्टीम कंपार्टमेंट. स्टीम कंपार्टमेंटच्या तिथं काय केलेलं आहे, सॉरी, बॉटम पोझिशनला काय केलेलं आहे, तर फीड इनलेट काय केलेलं आहे, तर प्लेस केलेलं आहे. हे झालं कन्स्ट्रक्शन. तर सिंपल आहे. तर कन्स्ट्रक्शन सिंपल आहे. सिंपल कन्स्ट्रक्शन मध्ये त्यानंतर वी हॅव टू सी द वर्किंग. सो इन दॅट वर्किंग सगळ्यांनी लक्षात ठेवा, डायग्राम आपण कन्स्ट्रक्शन लिहू शकतो. त्यामुळे डायग्राम व्यवस्थित जर तुम्ही परफेक्ट रीड आउट केली, परफेक्ट केली, कन्स्ट्रक्शन व्यवस्थित लिहू शकता. सो वर्किंग मध्ये काय सांगितलंय बघा. सो प्रीहीटेड liquid feed to be evaporated is introduced from the bottom of the unit. आता ते जे प्रीहीटेड लिक्विड फीड आहे ते काय करतोय आपण, तर कसं इंट्रोड्यूस करतोय, तर त्या बॉटम पोझिशन मधून काय करतोय आपण, ते प्रीहीटेड फीड इंट्रोड्यूस करतोय. सो हाईट ऑफ द लिक्विड कॉलम इज 0.6 or 1.2 meters. तर ती जी हाईट आहे त्या लिक्विड कॉलमची, तर ती किती असणार आहे बघा, तर 0.6 to 1 मीटर एवढी काय असणार आहे, त्याची हाईट असणार आहे. सो स्टीम एंटर्स वेट फॉर 1 minute. सो बघा, त्या लिक्विडची हाईट किती आहे, तर 0.6 to 1.2 मीटर्स एवढी त्याची काय आहे, तर हाईट आहे. मग आता काय होते बघा, आता स्टीम काय होते, एंटर होते. स्टीम एंटर्स इन टू द स्पेसेस आउटसाइड द ट्यूब्स थ्रू द इनलेट. आता ती जी स्टीम इनलेट आहे तर तिथून काय होणार आहे बघा, तर स्टीम आपण काय करतोय, एंटर करतोय into the spaces outside the tubes to the inlet. त्या ट्यूब्स मधून ट्यूब्स मध्ये काय होते, तर स्टीम आपण एंटर करणार आहे तिथून, त्या स्टीम इनलेट मधून. सो हीट इज ट्रान्सफर टू द लिक्विड थ्रू द वॉल्स ऑफ द ट्यूब. आता हीट काय होते बघा, तर कशी ट्रान्सफर होते बघा त्या लिक्विड मध्ये, तर त्या वॉल्स ऑफ द ट्यूब्स मधून काय होते, तर हीट काय होते, तर ट्रान्सफर होते. सो लिक्विड बिकम्स व्हेपर. मग लिक्विडचं कन्व्हर्जन कशामध्ये होतंय बघा, तर व्हेपर मध्ये होते. आपण जे प्रिन्सिपल मध्ये बघितलं तेच आहे इथं. तर लिक्विडचं कन्व्हर्जन कशामध्ये होत आहे, तर व्हेपर मध्ये होते. अँड फॉर्म्स द स्मॉलर बबल्स. मग व्हेपरचं कन्व्हर्जन परत कशामध्ये होत आहे, तर स्मॉल बबल मध्ये काय होतं, व्हेपरचं कन्व्हर्जन होतंय. सो विच टेंड टू फ्यूज द लार्जर बबल्स. आणि परत स्मॉल बबलचं कन्व्हर्जन कशामध्ये होत आहे, तर लार्जर बबल्स मध्ये कन्वर्जन होते. सो these are of the width of the tubes. So thereby bubbles trap a part of the liquid on its way up in the tubes. मग बबल काय करतोय बघा, तर त्या लिक्विडला काय करतोय, तर ट्रॅप करतोय ऑन इट्स ऑन वे अप इन द ट्यूब्स. सो ऍज मोर वेपर इज फॉर्मड. जेव्हा मोर वेपर, जास्त वेपर फॉर्म होतं, तेव्हा काय होतं, तर स्लग ऑफ लिक्विड, म्हणजे लिक्विड जास्त प्रमाणामध्ये एका ठिकाणी साठून राहतं, त्याला काय म्हणतो आपण, स्लग म्हणतो. किंवा सो स्लग ऑफ लिक्विड ब्लोन अप इन द ट्यूब, फॅसिलिटिंग द लिक्विड टू स्प्रेड ऍज अ
मग नंतर काय होते बघा, जेव्हा मोर वेपर फॉर्म होतात तेव्हा काय होतं बघा, तर तो जो लिक्विडचा स्लग आहे तो काय होतोय, ब्लोन अप इन द ट्यूब्स. म्हणजे ते जे लिक्विड जास्त प्रमाणामध्ये जे लिक्विड आहे ते काय होते, ब्लोन अप होते वरती ट्यूब मध्ये. सो फॅसिलिटिंग द लिक्विड टू स्प्रेड ऍज अ फिल्म ओव्हर द वॉल्स. आणि वॉल्स वरती काय होते बघा, तर तो जो लिक्विडचा एक असा साठा असणार आहे. तर त्या लिक्विडच्या ह्याच्यामुळे काय होतं बघा, जास्त प्रमाणामध्ये ते लिक्विड जर काय होणार आहे, तर ते ब्लोन अप होतं वरती ते लिक्विड. मग ब्लोन अप झाल्यानंतर काय होणार आहे, तर त्या ट्यूब्स वरती काय होणार आहे, सॉरी त्या ट्यूब्स वरती ते लिक्विड आहे ते काय होतंय, तर स्प्रेड होतंय. मग लिक्विड स्प्रेड झाल्यानंतर काय होतंय, तर त्या वॉल्स वरती काय तयार होणार आहे, तर वॉल्स वरती फिल्म तयार होणार आहे. कशावरती फिल्म तयार होणार आहे, तर त्या वॉल्स वरती फिल्म तयार होणार आहे. सो फिल्म ऑफ लिक्विड कंटिन्यू टू वेपराइज रॅपिडली. मग आता ती जी फिल्म आहे लिक्विडची, तर ती काय होते बघा, तर कंटिन्यू टू वेपराइज रॅपिडली. रॅपिडली काय होते, ती वेपराइज होते कंटिन्युअसली. सो बघा, फायनली द मिक्सचर ऑफ द लिक्विड concentrate and vapor eject at a high velocity from the top of the tube. मग फायनली ते जे मिक्सचर आहे लिक्विडचं, लिक्विड कॉन्सन्ट्रेटचं, आणि मग वेपर काय होतं, इजेक्ट होते. वेपर तर वरच्या साईड वरून जिथे वेपर लिहिलं डायग्राम मध्ये, तिथून वेपर काय होते बघा, सायक्लोन सेपरेटरच्या वरती पाईप आहे किंवा ट्यूब आहे, तर तिथून काय होतं, ते वेपर एस्केप होते. सो आणि तो जो लिक्विड कॉन्सन्ट्रेट आहे, तर तो काय होणार आहे बघा, तर खाली ओके. सो द एंट्रेनमेंट सेपरेटर ऍक्ट्स एज अ फोम बीकर. मग तो जो एंट्रेनमेंट सेपरेटर आहे किंवा सायक्लोन सेपरेटर आहे, तो काय ऍक्ट होतोय बघा, तर फोम बीकर म्हणून काय होतोय, तो ऍक्ट होतोय. सो वेपर लिव्स द टॉप, कॉन्सन्ट्रेट इज कलेक्टेड फ्रॉम द बॉटम. मग तो जो वेपर आहे ऍट द एंडला काय होणार आहे बघा, तर सायक्लोन सेपरेटर मधून काय होणार आहे, तो जो वेपर आहे तो काय होतोय बघा, तर फोम बीकर म्हणजे काय, तर तो जो फोम असणार आहे, म्हणजे जो वेपर असणार आहे त्या सायक्लोन सेपरेटर मध्ये जर साठून राहिला पेपर, आणि लिक्विड कॉन्सन्ट्रेट पण असणार आहे, दोन्ही मिक्स असणार आहे. मग वेपर काय होतोय बघा, तर सायक्लोन सेपरेटर काय होतोय, फोम बीकर म्हणून ऍक्ट होतो. मग फोम बीकर म्हणून ऍक्ट कसा होणार आहे तो, तर वरचा जो फोम असणार आहे, म्हणजेच वरचा जो वेपर असणार आहे, तर ते काय होणार आहेत, ऍट द टॉप पोझिशन मधून त्या वेपरच्या आउटलेट मधून तिथून काय होत, ते वेपर तिथून बाहेर फेकले जातात किंवा बाहेर टाकले जातात, एस्केप होतात बाहेर. आणि तो जो लिक्विड कॉन्सन्ट्रेट आहे तो काय होतोय, खाली पुल डाऊन होतोय. आणि तिथून काय होतं, आपण तर ऍट द बॉटम पोझिशन पासून काय करतोय, तर तो 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 जो लिक्विड कॉन्सन्ट्रेट आहे तो काय करतोय, आपण बॉटम मधून काय करतोय, कलेक्ट करतो. आपला जो प्रोडक्ट आहे तो काय करतोय, आपण कलेक्ट करतोय. मग बघा, वर्किंग मध्ये काय बघितलं आपण, तर तो जो प्री हिटेड लिक्विड आहे, तर ते काय करतोय आपण इव्हॅपरेट करण्यासाठी काय करतोय, आपण बॉटम मधून काय करतोय, ते फीड आपण एंटर करतोय. मग एंटर केल्यानंतर बघा, त्याची हाईट काय आहे, हाईट ऑफ द लिक्विड कॉलमची हाईट किती आहे, तर 0.6 to 1.2 मीटर एवढी काय आहे, त्याची हाईट आहे. मग आता ती जी स्टीम आहे ती काय होते बघा, तर एंटर होते. स्टीम एंटर्स इनटू द स्पेसेस आउटसाइड द ट्यूब्स थ्रू द इनलेट. मग ती जी स्टीम आहे ती काय होणार आहे बघा, तर एंटर होते. कुठं एंटर होते बघा, तर आउटसाइड द ट्यूब थ्रू द इनलेट. त्या इनलेट मधून स्टीम काय होते, त्या ट्यूब मध्ये एंटर होते. सो हीट ट्रान्सफर टू द लिक्वर थ्रू द वॉल्स ऑफ द ट्यूब्स. मग हीट काय होते बघा, ट्रान्सफर होते त्या ट्यूब्स मधून त्या लिक्विड मध्ये काय होते, हीट ट्रान्सफर केली जाते. सो लिक्विड ओके, लिक्विड बिकम्स वेपर अँड फॉर्म द स्मॉल बबल्स. मग लिक्विड काय होतंय, लिक्विडचं कन्वर्जन कशामध्ये होत आहे, तर स्मॉल बबल्स मध्ये काय होते, तर लिक्विडचं कन्वर्जन होतंय. ओके, वेट फॉर 1 minute.
ओके, मग लिक्विडचं काय होते कन्व्हर्जन व्हेपर मध्ये होते, व्हेपरचं स्मॉलर बबल मध्ये, आणि स्मॉलर बबलचं लार्जर बबल मध्ये काय होते कन्व्हर्जन होते. सो दीज आर द width of the tubes, thereby bubbles trap a part of the liquid on its way. Okay. In the tubes. So as more vapor is formed, जेव्हा more vapor काय होतात फॉर्म होतात तेव्हा काय होतंय, तर तो जो स्लग ऑफ लिक्विड आहे तो काय होतोय तर ब्लॉक होतोय त्या ट्यूब मध्ये. म्हणजेच काय होतंय तर तो जर एका ठिकाणी साठून बसलेलं ते जे लिक्विड आहे ते काय होतंय ब्लोन अप होतंय वरती ट्यूब मध्ये. मग ट्यूब मध्ये ब्लोन अप झाल्यानंतर काय होतंय बघा, सो लिक्विड टू स्प्रेड ऍज अ फिल्म ओव्हर द वॉल्स. त्या वॉल्स वरती त्याच्या ट्यूब वॉल्स आहेत त्याच्यावरती ते लिक्विड काय होतंय तर ते स्प्रेड होतंय. मग ते जर लिक्विड त्या ट्यूब मध्ये स्प्रेड झालं तर काय तयार होतंय बघा त्या ट्यूब्स वरती, तर त्या ट्यूब्स वरती फिल्म तयार होत आहेत बघा. मग फिल्म तयार झाल्यानंतर सो फिल्म ऑफ द लिक्विड कंटिन्यूअस टू वेपराइज रॅपिडली. मग ती जी फिल्म आहे त्या लिक्विडची तर ती काय होते कंटिन्युअसली काय होते वेपराइज होते. So the finally the mixture of the liquid concentrate and vapor eject at a high velocity. मग फायनली काय होतंय बघा, ते जे लिक्विड कॉन्सन्ट्रेट आहे आणि वेपर आहे तर ते काय होतंय इजेक्ट होतंय ऍट अ हाय वेलोसिटी फ्रॉम द टॉप ऑफ द ट्यूब्स. त्या टॉप ऑफ द ट्यूब्स मधून ते वेपर काय होतंय तर इजेक्ट होतंय. आणि ते लिक्विड कॉन्सन्ट्रेट आहे तर ते काय होणार आहे तर त्या सायक्लोन सेपरेटर मधून बॉटम मध्ये काय होणार आहे पुन्हा ते खाली आपण तिथून काय करणार आहे ते कलेक्ट करणार आहे. सो द एंटरमेंट सेपरेटर ऍक्ट एज अ फोम बिकर. तो एंटरमेंट सेपरेटर काय होतंय तर फोम बिकर म्हणून काय होतंय तर ऍक्ट होतंय. सो द वेपर लिव्स द टॉप अँड कॉन्सन्ट्रेट इज कलेक्टेड फ्रॉम द बॉटम. आणि तो जो वेपर आहे तो काय होतोय तर तो टॉप मधून काय होतोय इथं टॉप मधून तो लिव्ह होणार आहे. आणि तो कॉन्सन्ट्रेट काय करतोय आपण तर बॉटम मधून काय करतो तो कलेक्ट करतो. मग आता युजेस बघा, युजेस काय काय आहेत बघा ह्याचे क्लाइम्बिंग फिल्म इव्हॅपोरेटरचे. तर युजिंग दिस इव्हॅपोरेटर thermolabile substances such as insulin, liver extract and vitamins can be concentrated. आता ह्याच्यामध्ये काय करतोय बघा आपण तर थर्मोलेबल जे सबस्टन्सेस आहेत कोणते कोणते तर इन्सुलिन, लिव्हर एक्स्ट्रॅक्ट आणि व्हिटॅमिन काय करतोय आपण तर ते इव्हॅपोरेट करतो. सो सुटेबल फॉर द advantages. So there are the three advantages we have to see. So large area for the heat transfer is provided. Large area काय होतोय तर heat transfer साठी काय केलं जातं प्रोव्हाइड केलं जातं. So suitable for the heat sensitive material for the foam forming liquids. आता हे काय आहे तर सॉरी क्लाइम्बिंग फिल्म इव्हॅपोरेटर तर हा सुटेबल आहे. कशासाठी सुटेबल आहे बघा तर ही सेन्सिटिव्ह मटेरियल साठी कसा आहे हा तर सुटेबल आहे. मग आपण यामध्ये फोम फॉर्मिंग लिक्विड पण काय करू शकतो तर त्यासाठी पण काय आहे हा तर सुटेबल आहे. सो सुटेबल फॉर द फोम फॉर्मिंग लिक्विड बिकॉज फोम कॅन बी ब्रोकन अँड एंट्रायमेंट सेपरेटर. काय कशामुळे सुटेबल आहे बघा तर तो जो फोम आहे तर तो काय होतोय तर ब्रोकन होतोय कशामध्ये तर एंट्रायमेंट सेपरेटर मध्ये तो फोम काय होतोय ब्रेक होतोय. सो डिसएडव्हान्टेजेस बघा आता काय आहे डिसएडव्हान्टेजेस तर एक्सपेन्सिव्ह कन्स्ट्रक्शन इज कॉम्प्लिकेटेड. आता ह्याचा डिसएडव्हान्टेज काय आहे तर हा एक्सपेन्सिव्ह आहे. क्लाइम्बिंग फिल्म इव्हॅपोरेटर कसं आहे एक्सपेन्सिव्ह आहे. त्याचं कन्स्ट्रक्शन कसं आहे तर कॉम्प्लिकेटेड आहे. सो इट इज डिफिकल्ट टू क्लीन अँड मेंटेन. ह्याचं क्लिनिंग आणि मेंटेनन्स कसं आहे तर डिफिकल्ट आहे. आपण मेंटेन करू शकत नाही ह्याला जास्त वेळ. सो नॉट सुटेबल फॉर द व्हिस्कस लिक्विड. जे व्हिस्कस लिक्विड्स असतात त्यासाठी काय नाहीये हा तर सुटेबल नाहीये काय तर क्लाइम्बिंग फिल्म इव्हॅपोरेटर. सो इफ फीड रेट इज हाय, जर आपला फीड रेट जर हाय असेल तर लिक्वर मे बी कॉन्सन्ट्रेटेड इनसफिशियंटली. आपला जो लिक्वर आहे जर फीड रेट जर आपण हाय असेल आपला फीड जर आपण जास्त प्रमाणामध्ये हे केलं तर काय काय होणार आहे बघा तो जो लिक्वर आहे आपला तर तो काय होणार आहे बघा तर इनसफिशियंटली कॉन्सन्ट्रेट होणार आहे. म्हणजे आपल्याला पाहिजे तसं काय होणार नाही तर तो कॉन्सन्ट्रेटेड प्रोडक्ट आपल्याला भेटणार नाही. सो दिस इज अबाउट द क्लाइम्बिंग फिल्म इव्हॅपोरेटर.
Then we have to see the forced circulation evaporator. So we have to see the forced circulation evaporator. So all of you just see the diagram of forced circulation evaporator. At the bottom position, right side, see that feed inlet is present. Then at the middle, pump is present. Force means what? आपण काय करणार आहे फोर्स्ड सर्क्युलेशन इव्हॅपोरेटर मध्ये पंप थ्रू काय करणार आहे लिक्विड पुढे फोर्स करणार आहे पुढे पुश करणार आहे. सो ऍट द लेफ्ट साइडला बघा condensate inlet is there, gases sorry condensate outlet is there, gases outlet, then heating tubes are present in that forced circulation evaporator. Then steam inlet is present. Then see that deflector and vapor head is present at the top position. Then at the right side, cyclone separator is present. Then vapor outlet is present up to the cyclone separator. Then at right side, see that below cyclone separator, return pipe is present. Then product outlet is present above the feed inlet. See that arrows, liquid from the pump, liquid flows upwards. क्लाइंबिंग फिल्म मध्ये पण सेम तसंच होते. क्लाइंब मध्ये काय होणार आहे तर ते पण काय होणार आहे अप साइडला जाणार आहे. इथं पण एरोज बघा वरतीच आहेत, ते लिक्विड काय होते वरती फ्लो होते. आणि फोर्स्ड सर्क्युलेशन इव्हॅपोरेटर मध्ये पण तसंच होणार आहे सेम. आपण लिक्विडला काय करतो फोर्स सर्क्युलेशन इव्हॅपोरेटर मध्ये पंप थ्रू ते लिक्विड काय करतो आपण वरती फोर्स करतो. So in that forced circulation evaporator, see that principle. In forced circulation evaporator, liquid is circulated through the tubes at a high pressure by means of a pump. आता बघा ह्याच्यामध्ये काय करतोय बघा आपण तर लिक्विड काय करतोय कसं सर्क्युलेट करतोय लिक्विड त्या ट्यूब्स मध्ये तर हाय प्रेशर बाय मीन्स ऑफ अ पंप. त्या पंप मधून काय करतोय आपण हाय प्रेशर काय करतोय प्रोड्यूस करतोय त्या लिक्विडला आणि ते लिक्विड काय होतंय मग त्या ट्यूब मध्ये पूर्ण सर्क्युलेट होत. सो हेन्स बॉइलिंग डज नॉट टेक प्लेस. मग ह्यामध्ये काय होत नाही तर बॉइलिंग होत नाही ह्याच्यामध्ये. सो forced circulation of the liquid also creates some form of agitation. आता forced circulation of the liquid काय क्रिएट करते बघा तर agitation क्रिएट करते. So when the liquid leaves the
ट्यूब्स अँड एंटर द वेपर हेड, प्रेशर फॉल्स सडनली. जेव्हा लिक्विड काय होतंय बघा, त्या ट्यूब्स मधून लिव्ह होते आणि वेपर हेड मध्ये ते लिक्विड काय होतंय, एंटर होते. ते जे प्रेशर आहे ते काय होते, त्या लिक्विडचं प्रेशर फॉल सडनली, प्रेशर काय होतंय, फॉल होतंय. सो दिस लीड्स टू फ्लॅशिंग ऑफ द सुपरहिटेड लिक्विड. काय होतं याच्यामध्ये बघा, तर त्या डिफ्लेक्टर मध्ये काय होणार आहे, तर ते लिक्विड पोहोचणार आहे. म्हणजे तिथे काय होतं, त्याचं फ्लॅशिंग होतं. म्हणजे ते लिक्विड काय होतंय बघा, सुपरहिटेड लिक्विड काय होतंय, प्रोड्यूस होते. सो दस द इव्हॅपोरेशन टेक्स प्लेस. म्हणजेच जेव्हा लिक्विड जास्त प्रमाणात हीट होणार आहे तेव्हा काय होणार आहे बघा, त्याचे वेपर्स प्रोड्यूस होणार आहेत आणि मग ते लिक्विड काय होतंय, तर ते लिक्विडचं इव्हॅपोरेशन प्रोड्यूस होतं. समजलं का प्रिन्सिपल मध्ये काय सांगितलं? तर फोर्स्ड सर्क्युलेशन इव्हॅपोरेटर मध्ये काय करतो बघा आपण, तर ते जे लिक्विड आहे तर कसं सर्क्युलेट करतो त्या ट्यूब्स मध्ये आपण, तर ऍट अ हाय व्हेलोसिटी किंवा ऍट अ हाय प्रेशर. हाय प्रेशरने काय करतो ते लिक्विड आपण सर्क्युलेट करतोय. कशामध्ये, तर त्या ट्यूब्स मध्ये बाय मीन्स ऑफ अ पंपच्या माध्यमातून. सो हेन्स बॉइलिंग डज नॉट ऑकर. ह्यामध्ये काय होत नाही, तर बॉइलिंग होत नाही. सो constant circulation of the liquid also creates some form of agitation. आता ह्याच्यामध्ये काय होतंय बघा, तर फोर्स्ड सर्क्युलेशन मध्ये काय होतंय, तर ऍजिटेशन होते. म्हणजे काय होतंय, ते लिक्विड पार्टिकल्स सगळे काय होतात, तर एकत्रीकरण होते त्यांचं, एकत्र ते येतात ते सगळे काय, तर लिक्विड पार्टिकल्स. सो when the liquid leaves the tubes, ते जेव्हा लिक्विड त्या ट्यूब्स मधून काय होतं, ल्यूज होतं अँड एंटर्स द वेपर हेड ऍट द टॉप पोझिशनला. बघा वेपर हेड डायग्राम मध्ये नाव दिसतंय सगळ्यांना. तर ते लिक्विड काय होते, त्या ट्यूब्स मधून परत कुठे जाते, तर त्या वेपर हेड मध्ये जाते. सो प्रेशर फॉल सडनली. आणि वेपर हेड मध्ये गेल्यानंतर ते जे लिक्विडचं जे प्रेशर आहे ते काय होतंय, तर सडनली फॉल होते. सो दिस लीड्स टू फ्लॅशिंग ऑफ द सुपरहिटेड लिक्विड. मग तेव्हा काय होतंय बघा, तर ते डिफ्लेक्टर वरती जाणार आहे ते लिक्विड. मग डिफ्लेक्टर वरती गेल्यानंतर काय होतंय बघा, ते लिक्विड काय होतंय, तर जास्त प्रमाणामध्ये काय होणार आहे, तर हीट होणार आहे. सुपरहिटेड लिक्विड काय होणार आहे, प्रोड्यूस होणार आहे. सो दस द इव्हॅपोरेशन टेक्स प्लेस. आणि काय होतंय बघा, तर इव्हॅपोरेशन इथं काय होतंय, तर टेक्स प्लेस होते. मग कन्स्ट्रक्शन, आता कन्स्ट्रक्शन सिंपल आहे. तर कन्स्ट्रक्शन मध्ये बघा सगळ्यांनी डायग्राम मध्ये, द स्टीम जॅकेटेड ट्यूब्स आर हेल्ड बिटवीन द टू ट्यूब शीट्स. आता ह्या ज्या स्टीम जॅकेटेड ट्यूब्स आहेत, त्या ज्या ट्यूब दिसत आहेत सगळ्यांना डायग्राम मध्ये, तर त्या स्टीम जॅकेटेड ट्यूब्स आहेत आणि त्या काय केलेल्या आहेत बघा, तर त्या हेल्ड केलेल्या आहेत. कशामध्ये हेल्ड केलेल्या आहेत किंवा अटॅच केलेल्या आहेत, तर दीज आर हेल्ड बिटवीन द टू ट्यूब शीट. दोन ट्यूब शीट मध्ये काय केलेल्या आहेत, तर त्या अटॅच केलेल्या आहेत किंवा हेल्ड केलेल्या आहेत. सो द ट्यूब मेजर्स 0.1 मीटर्स इनसाइड डायमीटर. त्या ट्यूबचं डायमीटर बघा किती आहे, तर 0.1 मीटर डायमीटर आहे इनसाइड डायमीटर. आणि 25 मीटर्स काय आहे ती, तर लॉंग आहे काय, तर ट्यूब्स. सो द पार्ट ऑफ द ट्यूब्स प्रोजेक्ट इन टू द वेपर. मग तो जो पार्ट आहे ट्यूबचा तो काय होतोय बघा, तर इट प्रोजेक्ट्स इन टू द वेपर, म्हणजेच फ्लॅश चेंबर विच कन्सिस्ट ऑफ अ डिफ्लेक्टर. मग तो जो ट्यूबचा जो पार्ट आहे तर तो काय केलेला आहे बघा, आता डिफ्लेक्टर पर्यंत काय झालेला आहे, तर तो निमा तिथं इन्सर्ट केलेला आहे. कशाचा पार्ट, तर त्या ट्यूबचा पार्ट. म्हणजे त्याला काय म्हणतोय आपण, तर फ्लॅश चेंबर म्हणतोय. तिथंच काय होतं आपलं, तर त्या ह्याचं फ्लशिंग होतं किंवा फ्लॅशिंग होतंय. कशाचं, तर त्या लिक्विडचं. सो द पार्ट ऑफ द ट्यूब प्रोजेक्ट्स इन टू द वेपर, म्हणजेच काय, तर फ्लॅश चेंबर विच कन्सिस्ट ऑफ द डिफ्लेक्टर. सो नेक्स्ट बघा, नेक्स्ट पॉईंट काय आहे, वेपर हेड इज कनेक्टेड टू रिटर्न पाईप. तो जो वेपर हेड आहे तर तो काय केलेला आहे बघा, तर रिटर्न पाईपला काय केलेला आहे, तर तो कनेक्ट केलेला आहे. सो विच रन्स डाउनवर्ड्स अँड एंटर्स इन टू द इनलेट ऑफ अ पंप. दिसतोय सगळ्यांना वेपर हेडचा जो पाईप आहे तो काय केलेला आहे बघा, तो रिटर्न पाईपला कनेक्ट केलेला आहे. सो विच रन्स डाउनवर्ड, तो काय होतोय खाली डाउनवर्डला काय होतोय, रन होतोय. अँड एंटर्स इन टू द इनलेट ऑफ अ पंप. आणि तो इनलेट, त्या पंपच्या इनलेट मध्ये काय होतोय, परत तो पाईप काय होतोय, तर एंटर होतोय. सो कन्स्ट्रक्शन मध्ये सगळं समजलं. कन्स्ट्रक्शन मध्ये काय आहे, तर स्टीम जॅकेटेड ट्यूब्स काय केलेले आहेत, तर हेल्ड केलेले आहेत. कशामध्ये हेल्ड केलेले आहेत बघा, तर
टू ट्यूब शीट मध्ये काय केलेल्या आहेत त्या हेल्ड केलेल्या आहेत. मग ती जी ट्यूब आहे तर ती काय करते बघा, तर इट मेजर्स द 0.1 मीटर्स डायमीटर. त्याचा डायमीटर किती आहे, तर 0.1 मीटर डायमीटर आहे आणि 25 मीटर काय आहे, ती लॉंग आहे. सो द पार्ट ऑफ द ट्यूब प्रोजेक्ट इन टू द वेपर. ती जी ट्यूब आहे तर ती काय होते बघा, तर वेपर मध्ये काय होते, प्रोजेक्ट होते. सो विच कन्सिस्ट ऑफ अ डिफ्लेक्टर. तर ती ट्यूब आहे ती काय होते, तर त्या डिफ्लेक्टर च्या ह्याच्यापर्यंत निम्म्या पार्ट मध्ये काय झालेलं आहे, तर इन्सर्ट केलेले आहे. सो नेक्स्ट बघा, वेपर हेड इज कनेक्टेड टू द रिटर्न पाईप. मग वेपर हेड काय केलेलं आहे, तर त्या रिटर्न पाईपला कनेक्ट केलेलं आहे. सो विच रन्स डाऊनवर्ड्स अँड एंटर्स इनटू द इनलेट ऑफ अ पंप. ती काय झालेलं आहे, खाली डाऊनवर्डला काय होतं, तो पाईप रन होतोय आणि तो पंपच्या इनलेट मध्ये काय होतोय, तर एंटर होतोय. सो वी हॅव टू सी द वर्किंग. आता वर्किंग मध्ये बघा काय सांगितलेलं आहे, द स्टीम इज कनेक्टेड इन टू द कॅलेंड्रिया. आता कॅलेंड्रिया म्हणजे काय बघा, तो एक काय आहे, तर हिटिंग इलेमेंट आहे. कशाचा हिटिंग इलेमेंट आहे कॅलेंड्रिया म्हणजे, तर इव्हॅपोरेटर तो काय आहे, तर हिटिंग इलेमेंट आहे. म्हणजेच व्हॅक्युम टाईप सारखा काय आहे तो कॅलेंड्रिया म्हणजेच काय, तर हिटिंग इलेमेंट आहे. मग स्टीम काय केलेली आहे बघा, तर स्टीम इज इंट्रोड्युस्ड इनटू द कॅलेंड्रिया. डायग्राम मध्ये दाखवलेलं नाहीये तिथं. तर स्टीम काय करतोय आपण, तर त्या कॅलेंड्रिया मध्ये काय करतोय, इंट्रोड्यूस करतोय. कॅलेंड्रिया मध्ये इंट्रोड्यूस करतोय म्हणजे काय, तर तो एक इव्हॅपोरेटिंगचा एक हिटिंग इलेमेंट आहे. म्हणजे व्हॅक्युम सारखाच काय आहे, तो एक हिटिंग इलेमेंट आहे. मग तिथून स्टीम काय होते, तर त्या कॅलेंड्रिया मध्ये काय होते, इंट्रोड्यूस होते. सो पंप सेंड द लिक्विड इनटू द ट्यूब्स विथ अ पॉझिटिव्ह व्हेलॉसिटी. मग तो जो पंप आहे बघा खाली ऍट द बॉटम पोझिशनला, तो पंप काय करतोय बघा, तर त्या लिक्विडला ट्यूब मध्ये काय करतोय, सेंड करतोय विथ अ पॉझिटिव्ह व्हेलॉसिटी. म्हणजे ऍट अ हाय प्रेशरने काय करतोय, तो पंप आहे तो त्या लिक्विडला काय करतोय, पुढं हाय प्रेशरने पुढं फोर्स करतोय किंवा पुढे तो पंप काय करतोय, त्या लिक्विडला सेंड करतोय विथ अ पॉझिटिव्ह व्हेलॉसिटीने. सो ऍज द लिक्विड मूव्स अप थ्रू द ट्यूब्स, मग तो पंप आहे तो काय करणार आहे, त्या लिक्विडला पुढे पाठवणार आहे विथ अ पॉझिटिव्ह व्हेलॉसिटीने, म्हणजेच ऍट अ हाय प्रेशरने. मग काय होणार आहे बघा, मग ते जे लिक्विड आहे ते काय होते, मूव्ह अप होते वरती त्या ट्यूब्स मधून. मग मूव्ह अप झाल्यानंतर काय होते बघा, ऍज द लिक्विड मूव्स अप थ्रू द ट्यूब्स इट गेट हिटेड. ते काय होते बघा, हीट होते अँड बिगिन्स टू बॉईल. आणि काय होते, बॉईल व्हायला सुरुवात होते वरती पुश केल्यानंतर किंवा ते लिक्विड वरती मूव्ह अप झाल्यानंतर. काय होतंय, ते लिक्विड हीट व्हायला किंवा बिगिन्स टू इट गेट्स हिटेड अँड बिगिन्स टू बॉईल व्हायला सुरुवात होते. सो ऍज अ रिझल्ट द वेपर अँड द लिक्विड मिक्सचर रशेस आउट ऑफ द ट्यूब्स. मग काय होते बघा, नंतर काय होणार आहे, तो जो वेपर आहे आणि ते जे लिक्विड मिक्सचर आहे ते काय होतंय बघा, तर रश आउट होते. म्हणजे काय होतंय, पुढे निघून जाते ते रश आउट ऑफ द ट्यूब्स. त्या ट्यूब मधून काय होतं, ते बॉईल व्हायला सुरुवात झाल्यानंतर ते जे वेपर आणि लिक्विड मिक्सचर आहे ते काय होतंय, रश आउट होते त्या ट्यूब्स मधून. ते म्हणजे काय होणार आहे, ते पुढं निघून जाणार आहे ऍट अ हाय व्हेलॉसिटीने. म्हणजे त्या पंप मधून काय होणार आहे, ते लिक्विड पुढं पुश होतंय. म्हणजेच हाय व्हेलॉसिटीने तो पंप म्हणजे विथ पॉझिटिव्ह व्हेलॉसिटीने तो पंप काय करतोय, त्या लिक्विडला पुढे पुश करतोय. मग पुश केल्यानंतर काय होणार आहे बघा, तर ते जे लिक्विड मिक्सचर आहे आणि वेपर आहे ते काय होणार आहेत बघा, रन आउट होणार आहेत पुढे. ते एका ठिकाणी साठून राहणार नाहीत, ते पुढे रन आउट होणार आहेत विथ अ हाय व्हेलॉसिटी. सो दिस मिक्सचर स्ट्राइक द डिफ्लेक्टर. मग आता पंप मधून जर हाय व्हेलॉसिटीने काय केलं, त्या ट्यूब मधून त्याचं लिक्विड जर पुढे पास झालं, तर पुढे काय आहे बघा, एक डिफ्लेक्टर आहे. मग त्या डिफ्लेक्टर वरती काय होते बघा, तर आपलं जे लिक्विड आहे तर ते काय होते बघा, तर ते लिक्विड काय होते, ते मिक्सचर काय होते, स्ट्राइक डिफ्लेक्टर. डिफ्लेक्टर वरती जाऊन काय होतं, ते तिथं लिक्विड डाऊनवर. मग तो जो डिफ्लेक्टर आहे तो काय करतोय बघा, तर त्या लिक्विडला डाऊनवर्डली काय करतोय, तो थ्रो करतोय. जेव्हा लिक्विड पिणार आहे तर तिथून काय होतंय, तो डिफ्लेक्टर त्या लिक्विडला थ्रो डाऊन करतोय खाली. सो दिस रिझल्ट इन द इफेक्टिव्ह सेपरेशन ऑफ द लिक्विड अँड वेपर. मग आता ह्या डिफ्लेक्टरमुळे काय होणार आहे बघा, तर डिफ्लेक्टरमुळे इफेक्टिव्ह सेपरेशन होते. कशाचे इफेक्टिव्ह सेपरेशन होते बघा, तर लिक्विडचं आणि वेपरचं काय होतंय, इफेक्टिव्ह सेपरेशन होतंय. सो वेपर्स एंटर्स द सायक्लोन सेपरेटर. मग आता लिक्विडचं आणि वेपरचं जर इफेक्टिव्ह सेपरेशन झालं, तर तो जो वेपर आहे तो काय होतोय बघा, तर सायक्लोन सेपरेटर मध्ये काय होतोय, तर तो एंटर होतोय अँड लिव्हज द इक्विपमेंट.
तो सायक्लॉन सेपरेटर मध्ये तो वेपर एंटर झाल्यानंतर तो इक्विपमेंट मधून काय होणार आहे तर लिव्ह होणार आहे. वरती वेपर साठी एक आउटलेट आहे सगळ्यात सायक्लॉन सेपरेटरच्या वरती. तर तिथून काय होते बघा, तर ते वेपर काय होते तिथून बाहेर पडते. So the concentrated liquid returns to the pump for the further evaporation. मध्ये जे कॉन्सन्ट्रेटेड लिक्विड आहे ते काय होते बघा, तर ते पंप मध्ये पुन्हा रिटर्न येते फॉर द फर्दर इव्हॅपोरेशन साठी. सो फायनली द कॉन्सन्ट्रेटेड प्रोडक्ट इज कलेक्टेड. मग आता ते जे थोड्याफार प्रमाणामध्ये राहिलेले जे कॉन्सन्ट्रेटेड लिक्विड असणार आहे तर ते काय होणार आहे बघा, तर ते पुन्हा रिटर्न येणार आहे. कुठं रिटर्न येणार आहे बघा, तर पंप मध्ये रिटर्न येणार आहे फॉर द फर्दर इव्हॅपोरेशन साठी. आणि फायनली मग काय होणार आहे बघा, तर आपण कॉन्सन्ट्रेटेड प्रोडक्ट काय करतोय कलेक्ट करतोय. तर फिडच्या वरती जो प्रोडक्ट लिहिलेला आहे तर तिथून काय करणार आहे आपण, कॉन्सन्ट्रेटेड प्रोडक्ट जो आहे तो काय करतो आपण तर तिथून कलेक्ट करतोय. समजलं वर्किंग मध्ये काय सांगितलं बघा, तर स्टीम इज इंट्रोड्युस्ड इनटू द कॅलेंड्रिया. तो जो ती जी स्टीम आहे ती काय करतोय आपण कॅलेंड्रिया मध्ये इंट्रोड्यूस करतोय. मग डायग्राम मध्ये काय दिसत नाही आपल्याला कॅलेंड्रिया कुठे आहे ते. तर कॅलेंड्रिया हा काय आहे तर हिटिंग इलेमेंट आहे इव्हॅपोरेटरचा. तर त्यामध्ये काय असतं तर व्हॅक्यूम काय केलेला असतो फिक्स केलेला असतोय. सो मग पंप काय करतोय बघा, तर त्या लिक्विडला सेंड करतोय. कुठं सेंड करतोय तर टू द ट्यूब्स विथ अ पॉझिटिव्ह व्हेलोसिटी किंवा हाय प्रेशरने काय करतोय तो पंप त्या लिक्विडला वरती ढकलतोय पुढे किंवा वरती त्या लिक्विडला पुश करतोय. सो ऍज द लिक्विड मूव्ह अप, जर ते लिक्विड वरती मूव्ह अप होतंय त्या ट्यूब्स मधून, सो इट गेट हिटेड अँड बिगन्स टू बॉईल. मग काय होते ते लिक्विड हिट व्हायला चालू होते आणि परत काय होणार आहे त्याचं बॉइलिंग व्हायला सुरुवात होणार आहे. मग बॉइलिंग व्हायला सुरुवात झाल्यानंतर काय होणार आहे बघा, सो ऍज अ रिझल्ट द वेपर अँड लिक्विड मिक्सचर रशेस आउट फ्रॉम द ट्यूब्स किंवा आउट ऑफ द ट्यूब्स ॲट अ हाय व्हेलोसिटी. मग त्या पंपने काय होणार आहे बघा, तो पंप काय करतोय हाय व्हेलोसिटीने ते लिक्विड वरती काय करतोय थ्रो करतोय. मग हाय व्हेलोसिटीने जर तो पंप जर लिक्विड थ्रो करत असेल आणि त्या हिटमुळे काय होणार आहे ते लिक्विड जर बॉईल व्हायला चालू होत असेल तर त्या पंपने अगोदरच काय केलेलं आहे तर ते लिक्विड हाय व्हेलोसिटीने वरती पुश केलेलं आहे किंवा वरती ढकललेलं आहे. मग हाय व्हेलोसिटीने ते वरती पुश केलेलं असल्यामुळे काय होणार आहे ते जे वेपर आणि लिक्विड मिक्सचर आहे ते काय होणार आहे तिथं त्या ट्यूब्स मध्ये राहणारच नाही. ते काय होणार वरती जाणार ऍट अ हाय व्हेलोसिटीने ते काय होणार वरती जाणार. मग ते जे लिक्विड मिक्सचर आहे किंवा ते जे मिक्सचर आहे ते काय होते तर स्ट्राईक द डिफ्लेक्टर. डिफ्लेक्ट ट्यूबच्या वरती काय असते तर डिफ्लेक्टर असते. मग डिफ्लेक्टर वरती काय होतंय ते लिक्विड काय होते स्ट्राईक होते तिथे जाऊन पडते ते लिक्विड. सो विच थ्रोज द लिक्विड डाऊनवर्ड. मग रिफ्लेक्टर काय करतोय बघा, तो जो डिफ्लेक्टर आहे तो लिक्विडला काय करतोय थ्रो डाऊन करतोय. सो थ्रोज द लिक्विड डाऊनवर्ड. सो दिस रिझल्ट इन द इफेक्टिव्ह सेपरेशन ऑफ द लिक्विड अँड वेपर. मग ह्याच्यामध्ये काय होते बघा, ह्याच्यामुळे तर डिफ्लेक्टरमुळे इफेक्टिव्ह सेपरेशन होते. कशाचं इफेक्टिव्ह सेपरेशन होते बघा, तर लिक्विडचा आणि वेपरचा इफेक्टिव्ह सेपरेशन होते. सो वेपर्स एंटर्स द सायक्लोन सेपरेटर. मग तो जो वेपर आहे तो काय होतोय बघा, सायक्लोन सेपरेटर मध्ये काय होतं वेपर एंटर होतोय आणि तो काय होतोय लिव्ह होतोय त्या इक्विपमेंट मधून. सो द कॉन्सन्ट्रेटेड लिक्विड रिटर्न्स टू द पंप फॉर द फर्दर इव्हॅपोरेशन. आणि ते जे कॉन्सन्ट्रेटेड लिक्विड झालेलं आहे तर ते काय होते बघा तर रिटर्न येते पंप मध्ये. कशासाठी तर फॉर द फर्दर इव्हॅपोरेशन, म्हणजे थोड्याफार प्रमाणामध्ये जे राहिलेलं आहे कॉन्सन्ट्रेट व्हायचं तर ते काय होणार आहे पुन्हा रिटर्न येणार आहे. सो आणि जो कॉन्सन्ट्रेट झालेला जो फायनल प्रोडक्ट आहे तो काय होणार आहे तर त्या प्रोडक्ट मधून काय होणार आहे प्रोडक्ट आउटलेट मधून बाहेर एस्केप होणार आहे. सो फायनली कॉन्सन्ट्रेटेड प्रोडक्ट इज कलेक्टेड. आणि फायनली काय करतोय मग आपण कॉन्सन्ट्रेटेड प्रोडक्ट काय करतोय आपण कलेक्ट करतोय. So uses, we have to see the uses. So if the evaporation is conducted under the reduced pressure, जर evaporation जर आपण reduced pressure मध्ये conduct केली तर काय होते, it is suitable for the thermostable substances. Thermostable substances साठी हे काय आहे तर suitable आहे. So useful for the concentration of the insulin and liver extract. इन्सुलिन आणि लिव्हर एक्सट्रॅक्ट साठी काय आहे तर युजफुल आहे. कोणतं फोर्स्ड सर्क्युलेशन इव्हॅपोरेटर युज्ड फॉर द क्रिस्टलायझिंग द ऑपरेशन्स. क्रिस्टलायझिंग ऑपरेशन साठी काय आहे युजफुल आहे.
त्यानंतर नेक्स्ट बघा ऍडव्हान्टेजेस. So heat transfer coefficient is high due to the rapid liquid movement. Heat transfer coefficient कशा आहे बघा, तर हाय आहे. कशामुळे हाय आहे बघा, तर ड्यू टू द रॅपिड लिक्विड मुवमेंट. त्यानंतर salting, scaling and fouling are not possible suitable for the high viscous preparation because pumping mechanism is used. आता हाय विस्कस प्रिपरेशन साठी हे युजफुल आहे. कशामुळे युजफुल आहे बघा, तर ते जे विस्कस प्रिपरेशन असणार आहेत तर ते काय होणार आहेत बघा, तर जास्त फोर्स प्रेशर दिलं तर ते काय होणार आहेत, पुढे जाणार आहेत. आणि जर समजा स्लोली आपण जर ते जर त्या ट्यूब्स मध्ये जर इन्सर्ट करत असू तर काय होणार आहे, तर ते स्टिक होऊन बसणार आहे. म्हणजे विस्कस लिक्विड किंवा विस्कस प्रिपरेशन असतात ते काय होतात, तर अडहेअर होतात किंवा स्टिक होतात त्या ट्यूब्सला. तर मग ह्यामध्ये काय करतो आपण, पंपिंग मेकॅनिझम यूज करतोय. कशामध्ये, तर फोर्स्ड सर्क्युलेशन इव्हॅपोरेटर मध्ये. मग म्हणून काय आहे, तर विस्कस लिक्विड साठी काय आहे, युजफुल आहे. त्यानंतर डिसएडव्हान्टेजेस. डिसएडव्हान्टेजेस कोणते आहेत बघा, होल्ड अप ऑफ लिक्विड इज हाय. ह्याच्यामध्ये लिक्विड काय होतं, जास्त प्रमाणामध्ये घेतले जाते. म्हणजे पंप थ्रू काय होणार आहे, लिक्विड काय होणार आहे, लगेच काय होणार, फास्टली ऍब्झॉर्ब होणार आहे. सो इक्विपमेंट इज एक्सपेन्सिव्ह. आणि हे जे इक्विपमेंट आहे ते कसं आहे, तर एक्सपेन्सिव्ह आहे इक्विपमेंट. The next is the multiple effect evaporator. We will see in the next lecture. Okay. Evaporation मधला आपला हा एकच पॉइंट. This multiple effect evaporator is important. So all of you study well.